but still, teachers, you can suggest me whether to continue some more days with the sets or. सर हा बोला. सिम्पल प्रेझेंट चे सेट चालू होते सर. अरे मग सांगा ना मला तसं. मी तेच म्हणतोय काय शिकलो होतं सिम्पल पास्ट म्हणताय. सिम्पल प्रेझेंटचे बी ग्रुप होता का काल? बरोबर आहे का? एम आय राईट? येस सर. सिम्पल प्रेझेंट टेन्स बी ग्रुप. हा तेच म्हणतोय मी. नेमकं काय होतं तर मी सांगा ना मला. सिम्पल पास्ट होतं सिम्पल प्रेझेंट बी ग्रुप सेट्स. ओके चला. काल आपण एक क्लास वर्क आणि एक होमवर्क सॉरी एक मी बनवला होता आणि तुम्हाला दिला होता बनवायला आहे ना? एम आय राईट? आणि तुम्हाला काही सेट बनवायला सांगितले होते. मला असं वाटतं फक्त 5 होते का होमवर्कला? होमवर्कला 12 होते. चला स्टील तुमची सुट्टी चालल्यामुळं तुम्हाला 12 सेट दिले होते. बरोबर. चला सांगा आणखीन सेट बनवू. चला कम ऑन टुडे ऑल्सो गो फॉर सम सेट. सांगा वाक्य सांगा मला. बी ग्रुपचं एक वाक्य सांगा त्याचा सेट बनवू. चला बी ग्रुपचा एक सेंटेन्स सांगा त्याचा आपण सेट बनवू. प्लीज टेल मी क्विक. लवकर सांगा. हा सांगा लवकर सेट. बी ग्रुपचा सेट सांगा. हा रोजचं रड नाही ते. अरे बी ग्रुपचा सेंटेन्स सांगा मला. सेट बनवू आपण. लवकर सांगा रे ऑनलाईन वाले थांब्यांनो. पालक लोक आणि आजोबा लोक आजी आजोबा आहेत का घरामध्ये? त्यांना धोपाटे लावा पाठीमागून. हा बोलत का नाहीत? आणि जर कंबरड मजबूत असेल तर त्याला लाभ घाला. आता एवढं बोलण्याचा वेळ आली मला. खरं लाभ ना घालू. हा एखादा म्हणेल आज्ञाधारक आहे त्याच्यामुळं असं नका करू. चला सांगा लवकर. सूर्य उठतो. काय प्रॅक्टिकल वाक्य सांगा. हे सब घिसेपिटे वाक्य. ते जुन्या शिक्षकांचे वाक्य. राम आंबा खातो सीता लेटर लिहिते. सूर्य पोरीला उगवतो सूर्य पश्चिमेला मावळतो. प्रॅक्टिकल बोलो प्रॅक्टिकल. कम ऑन. प्रॅक्टिकल लाईफ मध्ये करता काम करतो अशी वाक्य सांगा मला. लिहा. सर दररोज नवीन टॉपिक पढ़ाते हैं. शिकवतात. सर दररोज नवीन टॉपिक शिकवतात. या ठिकाणी आपण सर म्हणजे टीचर असा अर्थ घेऊ. सर म्हणजे टीचर असा अर्थ घेऊ आपण. सांगा पहिलं वाक्य सांगा. टीचर टीचर Teacher teaches a new topic daily. teaches on new topic. ए गाढवांनो बरं ऐका तुमची बी काय चूक नाही म्हणा. टीचर टीचर्स नाही रे. टीचर टीचेस. टीचर हे पण टीचर नाही. तुमच्याप्रमाणे प्रोनाउन्सिएशन करताय. मी हे म्हणतात टीचर टीचेस. व्हेरी फनी प्रोनाउन्सिएशन दॅट इज सो टीचर टीचेस. या ठिकाणी थोडासा गॅप आहे. ट्राय टू अंडरस्टँड दॅट गॅप सो language is all about the pronunciation, right? Correct pronunciation. It means a lot in the language. Let it be any language. बरोबर. टीचर टीचेस नाही. टीचर टीचेस टीचेस. ते तुम्ही म्हणता का चहा चहा. चहा म्हणजे टी नाही. टी नाही. टीचर त्यातलं टीचर असं इज प्रोनाउन्सिएशन. टीचर. मला आय वॉन्ट टू हॅव अ टी. टीचर टीचर टीचेस नाही मला इथं. टीचर्स बोला बोला. टीचर टीचेस. टीचर टीचेस Teacher टीचर्स teaches a new बोला topic टीचर्स. every day.
तुम्ही ऐका, हे तुम्ही रेकॉर्डिंग ऐका परत परत, आणि टीचेस म्हणा, टीचेस नाही हा, टीचेस, बरं झालं हे वाक्य घेतलं आपण. टीचर टीचेस अ न्यू टॉपिक एव्हरीडे, म्हणजे 2 वर्ड्स आहेत. आपण डेली घेऊ म्हणजे आपला स्पेस वाचेल. जागा वाचू आपण. टीचर टीचेस अ न्यू टॉपिक डेली. कम ऑन. पुढं. वर्बल क्वेश्चन काय होईल? नवीन टॉपिक शिकवतात का? सर दररोज नवीन टॉपिक सर शिकवतात दररोज नवीन टॉपिक शिकवतात. टॉपिक करेक्ट आहे. शिकवतात का? करेक्ट, व्हेरी गुड. सो वी हॅव टू यूज डज हिअर. आणि पहिलं वाक्य आहे तसं. हा, कम ऑन. टॉपिक हा, डज टीचर टीचेस टीच. सर टीच. हा, व्हेरी गुड, एक्सलंट, व्हेरी नाईस. डज मध्ये एस आलं म्हणून यातलं टीच इथं राहील, टीचेस नाही तर टीच राहील. सो डज टीचर टीच अ न्यू टॉपिक डेली और अ डे और एव्हरी डे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? तर वर्बल क्वेश्चनला आपला डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये रिपीट करायचं असतं, म्हणून याला एकदा स्टार्ट देऊन ठेवा, म्हणजे तुमचे गफलत होणार नाही. चला, एनी मिनिंगफुल डब्ल्यूएच क्वेश्चन सांगा मला मराठीमध्ये. सर दररोज कोणता टॉपिक शिकवतात? ए अक्सा, मी काढून टाकेल तुला असं काय टाईप केलंस. हा, आणि असं काय तुम्ही टाईप केलं, कोणी छेडछाड केली मोबाईल स्क्रीनला, 5 दिवस काढून टाकलं जाईल. यू विल बी रेस्ट्रिक्टेड ऍट लिस्ट फॉर अ वीक. सर ओके, सर दररोज नवीन टॉपिक का शिकवतो असं वाक्य आलं माझ्याकडं, ते वाक्य लिहा. सर दररोज नवीन टॉपिक का शिकवतात. सर रोज नया टॉपिक क्यों पढ़ाते हैं? सर रोज नया टॉपिक क्यों पढ़ाते हैं? कम ऑन, वाई के बाद में वर्बल क्वेश्चन रिपीट. Why Why does does teacher teacher teach teach a a new new topic topic? Topic based Madam. on a new topic? हाँ, क्यों पढ़ाते हैं का शिकवतात. वाय अगोदर लिहायचं, व्हेरी गुड. आणि आफ्टर दॅट वर्बल क्वेश्चन असं जास्त रिपीट करायचा. वाय नंतर वर्बल क्वेश्चन वर बोट ठेवायचं असं, आणि तो रिपीट करायचा. वाय डज टीचर टीच अ न्यू टॉपिक एवढे किसले रे, डेली बोल ना, बस काफी है. डेली एवरीडे चाहिए, डेली और एव्हरीडे और अ डे असं म्हणलो होतं तुम्हाला, बरोबर. चला, कोणते यू मे सर गो फॉर. दररोज सर नवीन दररोज काय? ओके, दोन्ही वाक्य लिहितो. सर दररोज काय शिकवतात.
कोणते सर का? कोणते सर दररोज नवीन टॉपिक कोण म्हणा किंवा कोणते सर म्हणा. हा कमॉन, कसं होईल? कोणते सर? विच टीचर. विच टीचर which teacher does a new topic daily. विच टीचर टीचर्स का के लक्षात आलं? टीचर कुठे गेलाय? WH वर्ड मध्ये गेलेला आहे सब्जेक्ट. दॅट्स वाय आपला डज वापरता येणार नाही. पॉझिटिव्ह मधला रूल परवा सांगितलेला. विच टीचर टीचर्स अ न्यू टॉपिक डेली. यस, बिल्कुल सही जवाब है. और इसके साथ आपको मिलता है 3,50,000 रुपया. बरोबर? किती वेळ म्हणू आपण? किती वेळ बनवू, हा ना? सर दररोज अगोदर हे बनवू. काय शिकवतात? काय म्हणजे काय? व्हाट के बाद में वर्बल क्वेश्चन रिपीट करेंगे. क्या पढ़ाते हैं? व्हाट. नंतर बघा इथं स्टार केलेला आहे. What does teacher teach daily? व्हाट. व्हेरी गुड. व्हाट डज टीचर. टीचर्स क्यों होगा भाई? टीच. क्यों? व्हाट के बाद में अ न्यू टॉपिक नहीं आएगा. डेली. दॅट्स इट. नवीन टॉपिक नाही इथं. काय हे नवीन टॉपिक साठी आलेला आहे. हा सर दररोज नवीन टॉपिक किती वेळ शिकवतात, असा पुढचा क्वेश्चन आहे. सर दररोज नवीन टॉपिक किती वेळ शिकवतात. कितनी देर पढ़ाते हैं? सर रोज नया टॉपिक कितनी देर, मतलब कितनी देर के लिए, किती वेळासाठी. किती वेळ म्हणजे किती वेळासाठी. सो किती वेळ इज युअर WH वर्ड. सो फॉर For how much हाऊ time does For how much time does teach new topic new topic daily? एक्सलंट. करेक्ट. फॉर हाऊ मच टाइम हा WH शब्द झाल्यानंतर आपल्याला बोट कुठे ठेवायचं? वर्बल क्वेश्चन वर स्टार केला म्हणून तिथं बघा. डज टीचर टीच अ न्यू टॉपिक करेक्ट डेली. सर दररोज नवीन टॉपिक किती वेळ शिकवतात. इन दिस वे this positive side can be written with all the possible meaningful WH questions. ल्या सर्वजण इथपर्यंत पोहोचा. हा झालं सगळ्यांच्या इथपर्यंत? झालं का? मेरे साथ साथ लिखो. माझ्या बरोबर लिहा. तर एकच टॉपिक 4-4, 5-5, 6 दिवस शिकवतात है ना. म्हणून सर दररोज नवीन टॉपिक शिकवत नाहीत. तोच टॉपिक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते
शिकवतात असा याचा अर्थ आहे. मग शिकवत नाहीत म्हणायला देखील आपल्याला काय करावं लागेल, डज नॉट वापरावं लागेल. आणि डज नॉट हे कुठं वापरावं लागेल आपल्याला, सब्जेक्टच्या नंतर. सांगा मग सब्जेक्ट काय, टीचर. टीचर Does not Does teach a new topic every day. new topic daily. does not teach a new topic daily. ओके. वर्बल क्वेश्चन काय होईल याचा. ओके, डज नॉट ला दुसऱ्या पद्धतीने काय लिहिता येईल, टीचर. मेरे साथ Teacher लिखो सब लोग. doesn't teach a new topic daily. Teach a new topic teacher does not teach a new topic daily, or teacher doesn't teach a new topic daily. एवढं सावकाश आपण लिहू, जेणेकरून तुम्ही देखील माझ्या बरोबर लिहाल. चला चला, नंबर 2. सर सर दररोज नवीन टॉपिक शिकवत नाहीत. दररोज नवीन टॉपिक शिकवत नाहीत का. सर दररोज नवीन टॉपिक शिकवत नाहीत का. इथं छोटीशी अनाउन्समेंट आहे. आता तुमच्या इथं समोर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापैकी जे विद्यार्थी दुसऱ्या वेळेस किंवा तिसऱ्या वेळेस बॅच करतायत, मी तुम्हाला खणखणीत आवाजात सांगतो की त्यांच्या समोर इंग्लिशचा शिक्षक टिकणं थोडं मुश्किल आहे. तुम्ही चेक करून बघू शकता. इंग्लिशचा शिक्षक देखील त्या विद्यार्थ्यांसमोर सहज टिकू शकत नाही, हे मी तुम्हाला सांगतो. तात्पर्य मला सांगायचं काय, जर सांगितलेला होमवर्क परफेक्ट केला तर तुम्ही परफेक्शन लेवलला पोहोचू शकता. हा तुम्हाला मेसेज तुम्हाला द्यायचा आहे. दिस इज व्हॉट द मेसेज आय वॉन्टेड टू पास. 1 सेकंड, मला एक पेन सापडत नाहीये. आय एम नॉट एबल टू फाइंड माय पेन. येस, आय गॉट इट. चला चला. सर दररोज नवीन टॉपिक शिकवत नाहीत का. डोकं न लावता काय लावायचं, इकडं डज लावायचं, इकडं डझन लावायचं, आणि येस, रिराइट द सेंटेन्स ॲज इट इज. डज, कम ऑन. Teacher not teach a new topic daily. Correct. Does teacher Does teacher not teach a new topic daily? correct not teach a new topic. अन्विता आली का. अन्विता आलेली आहेस का. दुसऱ्या पद्धतीनं, कम ऑन. Doesn't teacher teach a new topic daily? Doesn't teacher teach a new topic daily? Teach a new topic. तेजश्री लिहिते का. ओंकार. Yes, sir. Very good. Does teacher not teach, or doesn't teacher teach a new topic daily? हा. Sir दररोज ओके, सर very good. दररोज नवीन टॉपिक का शिकवत नाही. व्हेरी नाईस. गायकवाड सर, अंधारे सर आले का.
गोरे सर, कवळे सर. Yes, sir, I am here. Yes, sir. ओके, यू कॅन एन्जॉय द लेक्चर. मला शिकवता येते नाही चेक करायचं जाऊ, अशी माझी इच्छा आहे. मी काय चुकलं तर मला सांगावं, असं कोणतरी असलं पाहिजे. त्याच्यामुळे मला तुमची नितांत आवश्यकता आहे लेक्चर मध्ये, जेणेकरून आपण बोलू शकू ना, कैसा रहा आज का मामला, आहे का नाही. चला, व्हेरी गुड. थँक्यू सर, थँक्यू फॉर अटेंडिंग अँड थँक्यू फॉर एम्पॉवरिंग मी विथ अ गुड एनर्जी. चला, कुठं होतो मी? का अगोदर घ्यायचा आणि आफ्टर दिस द वर्बल क्वेश्चन इज टू बी रिपीटेड ऍज इट इज. हा, Why Why does does teacher not teach a new topic daily? व्हेरी गुड. वाय नंतर हा स्टार वाला क्वेश्चन रिपीट करू आपण. हा, तेव्हा वर्बल क्वेश्चन आपण स्टार देत चलो. हा, Why does वाय teacher why does teacher not teach a new topic daily? करेक्ट, नॉट टीच, करेक्ट आहे. व्हेरी गुड. नॉट टीच अ न्यू टॉपिक डेली, करेक्ट છે. वेरी नाइस. और why doesn't teacher teach a new topic daily? Why doesn't teacher teach? Why does teacher teach a new topic daily? करेक्ट, टीचर टीच अ न्यू टॉपिक डेली. व्हेरी गुड. कोण दररोज नवीन टॉपिक शिकवत नाहीत? ओके, कोणते टीचर दररोज नवीन टॉपिक शिकवत नाहीत? कोणते टीचर दररोज नवीन टॉपिक शिकवत नाहीत? कोणते टीचर दररोज नवीन टॉपिक शिकवत नाहीत? व्हेरी गुड. कोणते टीचर इज युअर WH वर्ड? विच टीचर not Teacher not teach a does not new topic daily. Teacher does not teach a new not a new topic which teacher does not teach a new topic daily? Okay, very good. or in other way काय होईल सांगा? Which teacher doesn't teach a new topic? A new doesn't teach a new topic a new topic daily, and that is excellent of you. Very nice. Good. जवळजवळ सगळ्यांना जमायला लागलं. पालक लोक लक्ष द्या. ज्या पाल्यांना जमत नाही त्याला पाठीमागून छानशी खमंग धोपाटी घाला आणि तुमच्या पालक लोक मांडीवर बसून जर त्याला लिहिता येत नसेल तर जबाबदार पालक लोक आहात, त्याचे कान ओढा वेळीच. बिकॉज वी ऑलरेडी अबंडन्ड द स्टिक. छडी लागे छमछमवाला हिसाब कमी केलेला आहे. तेव्हा छानशी छडी घरी ठेवा.
इथपर्यंत सगळे पोहोचले का? ओंकार, तेजश्री अँड श्रेयस Yes, sir. पोहोचले? जर पोहोचले असाल तर क्लास वर्क म्हणून एक सेंटेन्स घ्या, त्याचा मला सेट बनवून दाखवा. काय सेंटेन्स घ्यायचं रे? हा, तो सोपं वाक्य देतो तुम्हाला. इंग्लिश बोलतो. सोपं वाक्य देतो. हा, याचा सेट बनवा. पहिलं वाक्य येईल, दिस इज युअर CW. त्याचं पहिलं वाक्य येईल बरोबर, ही स्पीक्स रे येड्या. येस लागेल ना. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म, त्याला येस और येस बरोबर, आणि रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. काय होईल मग? ही स्पीक्स इंग्लिश. चालेल. याचा सेट बनवा शांततेनं, पीसफुली, विदाउट फेल. काही अडचण आली, यू आस्क मी, आय विल बी एबल टू हेल्प यू. अनाउन्समेंट. टीचर्स, पॅरेंट्स आणि स्टुडंट्स, प्लीज लिसन टू मी केअरफुली. दररोज 9 वाजता संध्याकाळी विविध भारतीवर 101 मेगाहर्ट्झ वगैरे असेल ते तुम्ही चेक करा काय असेल ते. ऑल इंडिया रेडिओला AIR, कोणताही चॅनल असेल काय अडचण नाही. मला वाटतं सर्व चॅनल सुरू असतात AIRच्या. सो ऑल इंडिया रेडिओला तो विविध भारतीयातला एक चॅनल आहे. सो रेडिओ चॅनलला AIRच्या न्यूज 9 PM ला असतात. त्या न चुकता ऐकायच्या. ज्यांना कमी समजतात किंवा समजतच नाही अशा लोकांनी ऍटलिस्ट 5 मिनिट्स एव्हरी डे ऐकायच्या. ज्यांना समजतं व्यवस्थित त्यांनी ऍटलिस्ट 15 मिनिट्स, 15 मिनिटं असतात त्या, पूर्णच्या पूर्ण न्यूज ऐकायच्या. न्यूज ऐकताना नोटबुक घेऊन न्यूज ऐकायच्या. त्यातले काय वर्ड्स किंवा सेंटेन्सेस किंवा त्यातले काय न्यूज लिहिण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला आपल्या भाषेत, मराठी भाषेत चालेल, आणि हळूहळू तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्हाला इंग्लिश मीडियमचे फायदे उठवायचे असतील तर इंग्लिश न्यूज दररोज ऐकणं हे इंग्लिश सब्जेक्टसाठी कंपल्सरी असेल. याची सर्व पॅरेंट्स, टीचर्स आणि स्टुडंट्सनं नोंद घ्यावी. हा बोला. अनाउन्समेंट संपली आजची. दिस इज कंपल्सरी फॉर ऑल द स्टुडंट्स ऑफ ऑनलाईन अँड ऑफलाईन बॅच. ठीक आहे, सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. लोंढे सर, सगळ्यांसाठीच आहे. बोला. बर, न्यूज ऐकताना काही नाही समजलं तर चर्चा तुम्ही क्लासमध्ये देखील करू शकता. सर काल असं वाक्य आलं होतं, याचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न कराल का? तर त्या देखील इथं थोडंसं 5-10 मिनिटं डिस्कस केलं जाऊ शकतं. चला, सो झालं सगळ्यांचा सेट झाला का लिहून? ऑनलाईन वाले सेट लिहून झाला का? झाला? येस सर. येस ऑर नो? झाला असेल तर इट्स टाइम टू नो होमवर्क. होमवर्क घ्या आजचा. आजचा होमवर्क आहे रिपीट वन्स. तुम्ही बनवलेला आणि मी बनवलेला एक सेट. रिपीट. बर, आर लिहू का म्हणजे आपल्याला जागा मिळेल. आर वन्स आणि ES मध्ये सेम. काल 12 बनले होते, आज पण 12 बनवायचे. आणि एवढं बनल्यानंतर आपण उद्या प्रॅक्टिकली यूज क्वेश्चन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स A आणि B घेऊ शकतो. A वर झालं का प्रॅक्टिकल यूज क्वेश्चन? नाही झालं ना. A आणि B आपण कंबाईन घेऊ, जेणेकरून जे कन्फ्युजन होतंय त्याची पण प्रॅक्टिस होऊन जाईल. ऑल राईट. Shall we have pause? Okay, we'll have pause. Bye bye.